नमस्कार, गौरीज पॅशनमध्ये स्वागत आहे. चला, रोजच्या किचनमधल्या कामांना सोपं आणि स्मार्ट बनवूया. अच्छा, तर किचनमधल्या रोजच्या छोट्या छोट्या त्रासांना वैतागलात का? चला, त्यावर काही सोपे उपाय बघूया. सगळ्यात आधी बघूया पदार्थ जास्त काळ ताजे कसे ठेवायचे. आलं लसणाची पेस्ट बनवली की लगेच खराब होते, बरोबर ना? उपाय अगदी सोपा आहे. त्यात थोडं मीठ आणि तेल घाला आणि फ्रीजमध्ये ठेवा. आणि पावसाळ्यात मिठाला पाणी सुटतं, त्याचे खडे होतात. त्याचं काय? एक सोपी युक्ती. मिठाच्या बरणीत फक्त थोडे तांदूळ टाका. ते सगळा ओलावा शोषून घेतात. आता वळूया काही कुकिंग टिप्सकडे, ज्यामुळे जेवण अजून चविष्ट होईल. पोहे बनवताना चिकट होतात का? म्हणजे त्याचा लगदा झाल्यासारखा होतो? याचं कारण आहे प्रमाण. कांदा थोडा जास्त वापरा, म्हणजे पोहे अजिबात चिकट होणार नाही. आता भाजीची ग्रेव्ही मस्त दाटसर आणि चविष्ट बनवण्यासाठी एक सिक्रेट आहे. आणि ते सिक्रेट म्हणजे फक्त 1 चमचा बेसन. हे महत्वाचं आहे. कांदा परततानाच बेसन घाला. चव आणि दाटसरपणा दोन्ही छान मिळतात. बरं, पुढची अडचण, पोळ्या लाटताना कणिक लाटण्याला चिकटते, खूप त्रास होतो ना? यावर एक थंडगार उपाय आहे. लाटणं थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून वापरा, झालं काम. आणि आता शेवटचा विभाग, किचनमधली स्वच्छता आणि आपल्या उपकरणांची काळजी. मिक्सरची धार कमी झालीये का? वाटण व्यवस्थित बारीक होत नाहीये? सोप्पं आहे. महिन्यातून एकदा त्यात फक्त खडे मीठ टाकून फिरवा, धार परत येईल. आणि आता सगळ्यात मोठं काम, लसूण सोलणं. किती कंटाळा येतो नाही का? ही जादू बघा. थोडं गरम करा, डब्यात टाकून हलवा आणि सालं आपोआप वेगळी. तर आज आपण पाहिलं की पदार्थ कसे टेकवायचे, स्वयंपाक सोपा कसा करायचा आणि उपकरणांची देखभाल कशी करायची. या टिप्समुळे किचनमधलं काम नक्कीच सोपं होईल. तुमची काही खास युक्ती आहे का? आम्हाला नक्कीच सांगा.